नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 10 जानेवारी 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। आज या ठिकाणी आपण पक्षांतर विरोधी कायदा, क्रीडा पुरस्कार, SIP या संदर्भात ज्या काही न्यूज लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत आणि स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना आपण या ठिकाणी MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर 2023 सालची जी काही आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्या परीक्षेचे एकूण 5 क्वेश्चन ही या ठिकाणी आपण पाहणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती पक्षांतर विरोधी कायद्यासंदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। आमदार अपात्रतेचा आज निकाल, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। या न्यूज विषयी जो महत्त्वाचे आपले प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया। पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A 1950, पर्याय B 1960, पर्याय C 1985, पर्याय D 2005। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय C 1985 साली या ठिकाणी पक्षांतर विरोधी कायदा, ज्याला की आपण अँटी डिफेक्शन लॉ असे म्हणतो, तो करण्यात आला। या कायद्याच्या अंतर्गत जर एखाद्या पक्षातील एखादा सदस्य दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी तो सदस्य त्याचे सदस्यत्व या ठिकाणी रद्द होते। अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये 1985 मध्ये करण्यात आली होती। या न्यूजला धरून जो पुढचा प्रश्न आहे तो पाहूया। पक्षांतर विरोधी कायद्या अंतर्गत अपात्रता ठरवायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A राज्यसभेचा अध्यक्ष किंवा लोकसभेचा सभापती, B पंतप्रधान, C राष्ट्रपती, D वरीलपैकी एकही नाही किंवा काहीही नाही। तर मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पर्याय A राज्यसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे जे काही सभापती आहेत ते काय करतात, पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत एखादा सदस्य अपात्र ठरतो का नाही हे ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी राज्यसभेच्या अध्यक्षांना आहे आणि लोकसभेच्या सभापतींना आहे। त्याचबरोबर राज्याची जी काही विधानसभा असते आणि जी काही विधान परिषद असते त्या विधानसभेच्या आणि विधान परिषदेचे जे काही पीठासीन अधिकारी असतात त्या पीठासीन अधिकाऱ्यांना तशा प्रकारचा निर्णय देण्याचा अधिकार असतो। हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। पाहूया आपली आजची पुढची न्यूज जी की या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामधून आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। क्रीडा गुणवत्तेचा सन्मान, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। ज्या ठिकाणी मोहम्मद शमी या भारतीय क्रिकेटपटूला या ठिकाणी अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। कालच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जे काही क्रीडा पुरस्कार आहेत त्यांचं या ठिकाणी नामांकित क्रीडापटूंना त्यांच्या खेळासाठी आणि देशसेवेसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले। या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता, अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे। या ठिकाणी भारतीय क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार विचारला आहे, यामुळे या ठिकाणी आपल्याला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार सांगायचा आहे। ज्यामध्ये पर्याय A अर्जुन पुरस्कार, पर्याय B मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, पर्याय C पद्मश्री पुरस्कार, पर्याय D यापैकी नाही। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय B मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे आणि भारतीय नागरी क्षेत्रातील किंवा नागरी सेवेतील जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे तो कोणता, तर भारत रत्न हा या ठिकाणी भारतीय नागरी सेवेतील सर्वोच्च पुरस्कार आहे। ते तुम्हाला लक्षात असलं पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला हे सांगायचे कमेंट बॉक्समध्ये की भारतीय क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणत्या साली सुरू करण्यात आला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। या ठिकाणी मित्रांनो या वर्षीचा जो काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे तो या ठिकाणी
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या 2 खेळाडूंना देण्यात आला आहे, तेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. आणि मोहम्मद शमी यांना देण्यात आलेला जो काही पुरस्कार आहे तो आहे अर्जुन पुरस्कार. याविषयी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. पाहूया आजची आपली पुढची न्यूज, जी की या ठिकाणी अर्थजगतापासून आहे. न्यूज अशी आहे, डिसेंबरमध्ये उच्चांकी 43 लाख SIP खात्यांची भर, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला या ठिकाणी लोकसत्ता पेज क्रमांक 12 वरती दिसून जाईल. या ठिकाणी या न्यूजला धरून सरळ जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याला की आपण SIP म्हणतो, काय आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय A नियमित गुंतवणुकीची ती एक पद्धत आहे. पर्याय B म्युच्युअल फंडाचे ते एक नाव आहे. पर्याय C चहाच्या साठ्यासाठी वापरला जाणारा तो एक ब्रँड आहे. D एका वेळ गुंतवणुकीची ती पद्धत आहे. अशा प्रकारचे आपले 4 पर्याय आहेत. यामध्ये जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय A नियमित गुंतवणुकीची जी काही पद्धत आहे तिला आपण SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असे म्हणतो. या अंतर्गत काय होते, आपण प्रत्येक एका महिन्याला किंवा प्रत्येक 3 महिन्यांनी किंवा प्रत्येक 6 महिन्यांनी एक ठराविक रक्कम या ठिकाणी SIP म्हणजे गुंतवणूक करत असतो. फॉर एक्झाम्पल 300 रुपये आपण प्रति महिना गुंतवणूक करत आहोत, किंवा प्रत्येक 3 महिन्यांनी आपण या ठिकाणी 1000 रुपयाची गुंतवणूक करू असू, किंवा 6 महिन्यांनी या ठिकाणी आपण 5000 रुपयांची गुंतवणूक करू असू. म्हणजे या ठिकाणी थोडी थोडी गुंतवणूक ही शेअर मार्केटमध्ये आपण करतो, आणि त्या ठिकाणी ज्या कोणत्या SIP मध्ये आपण गुंतवणूक करतो किंवा ज्या कोणत्या स्पॉन्सरने ती SIP घेतली आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो, ते काय करतात, पुढे ती जी आपली गुंतवणूक आहे ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतात. परिणामी एका ठराविक कालावधीनंतर ही जी आपण थोड्या थोड्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे तिची एका ठराविक कालावधीनंतर चांगली लमसम म्हणजे मोठी रक्कम बनते, आणि यावर चांगल्या प्रकारचा परतावाही आपल्याला भेटत असतो. यामुळे शेअर मार्केटमध्ये SIP हे जे छोटे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यामध्ये खूपच प्रसिद्ध असलेली आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे मित्रांनो, लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये जे काही महत्त्वाच्या न्यूज होत्या आणि ज्या स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाच्या होत्या त्यांना आपण या ठिकाणी MCQच्या माध्यमातून डिस्कस केला आहे. पुढे आपण या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023चा जो काही प्रिलिमचा पेपर आहे GS1 त्याच्यामधील जे काही क्वेश्चन आहेत ते आपण पाहत आहोत. आज आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 ते 10 पर्यंत प्रश्न पाहणार आहोत. चला तर या ठिकाणी जो आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो या ठिकाणी पाहूया. सेतू माधव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संतांनी शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी सेतू माधव पगडी यांनी विधान केलेलं आहे. मग या ठिकाणी ते संत कोणते आहेत हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे, ज्यामध्ये आपला जो पर्याय आहे पर्याय 1 गोरखनाथ संत, पर्याय 2 गहिनीनाथ संत, पर्याय 3 जालंधरनाथ संत, पर्याय 4 कानिफनाथ संत. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय 4 कानिफनाथ संत यांनी शाह रमजान असे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली होती, अशा प्रकारचे मत या ठिकाणी सेतू माधव पगडी यांनी मांडलेले आहे. आणि तशा प्रकारचा प्रश्न आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये विचारला गेलेला आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 7. तर या ठिकाणी आपल्याला क्रमाने मांडणी करा असा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, खालील घटनांचा योग्य क्रमाने मांडणी करा, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे, ज्यामध्ये क्रम दिला आहे. श्वेतपत्रिका ज्याला की आपण व्हाईट पेपर म्हणतो, त्यानंतर इतिहासामधील पुणे करार आहे, नेहरू अहवाल आहे आणि धारसाना सत्याग्रह आहे. या ठिकाणी हे जे सत्याग्रह आहेत ते कोणत्या काळी झाले हे जर आपल्याला माहिती असेल किंवा कोणत्या साली झाले हे जर आपल्याला माहिती असेल तेव्हाच आपण या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करू शकतो. तर या ठिकाणी सर्वप्रथम जो काही पुणे करार आहे तो 1932 साली झाला, जो की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आहे, हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि तो करार कुठे झाला, तर तो करार एरवाडा जेल पुणे या ठिकाणी झाला, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पुढे या ठिकाणी आपण चर्चा करूया नेहरू अहवालाची. जो काही नेहरू अहवाल आहे तो 1928 साली या ठिकाणी पब्लिश करण्यात आला होता, आणि या ठिकाणी ऑल पार्टी कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती, आणि या ऑल पार्टी कॉन्फरन्स जे काही अध्यक्ष आहेत ते होते
मोतीलाल नेहरू आणि यांनी एक ठराव बनवला जो की सायमन कमिशनच्या विरोधात होता, किंवा सायमन कमिशनने असं सांगितलं होतं की ठराविक प्रकारची घटना ही भारतासाठी असावी, परंतु भारतीयांचा त्याला विरोध होता. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे जे काही सायमन कमिशन होतं त्यामध्ये एकही भारतीय सदस्य त्यांनी इन्व्हॉल्व केला नव्हता. परिणामी या ठिकाणी भारतीयांनी विरोध केला होता आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून नेहरू अहवाल सादर करण्यात आला होता, जो की 1928 साली सादर करण्यात आला होता. पुढे या ठिकाणी जो काही धारसाना सत्याग्रह आहे तो या ठिकाणी 1930 साली झाला होता, ज्या ठिकाणी हा जो सत्याग्रह आहे गुजरात या राज्यामध्ये झाला होता आणि हा जो सत्याग्रह आहे तो साल्ट म्हणजे मिठा संदर्भात होता आणि या सत्याग्रहाचे जे काही नेतृत्व आहे ते सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. हे जे पॉइंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आणि शेवटी जी काही श्वेतपत्रिका आहे ती श्वेतपत्रिका 1939 साली काढण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी श्वेतपत्रिका 1941 म्हणजे सर्वाधिक पहिल्यांदा आपल्याला नंबर 1 वरती या ठिकाणी नेहरू अहवाल येईल जो की 1928 चा आहे. त्यानंतर नंबर 2 वरती धारसाना सत्याग्रह येईल जो की 1930 सालचा आहे. त्यानंतर नंबर 3 वर या ठिकाणी पुणे करार असेल जो की 1932 चा आहे आणि श्वेतपत्रिका जी काढण्यात आली होती ती 1939 मध्ये काढण्यात आली होती, म्हणजे ती नंबर 4 वर येईल. परिणामी या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर कसं आहे, जो 3 नंबर आहे नेहरू अहवाल तो सर्वात सुरुवाती येईल, म्हणजे या ठिकाणी येतोय. नंबर 2 वरती धारसाना सत्याग्रह आहे या ठिकाणी येईल. त्यानंतर 3 वर पुणे करार येतो, या ठिकाणी 2 नंबरला तुम्ही पाहू शकताय आणि शेवटी श्वेतपत्रिका येते. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर आहे मित्रांनो ते पर्याय 3 क्रमांकाचं आपलं योग्य उत्तर आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 8. जो काही प्रश्न क्रमांक 8 आहे तो असा आहे, पुढील वाक्य डॉट डॉट यांच्याविषयी आहेत अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. म्हणजे एका ठराविक व्यक्तीविषयी त्यांनी काही वाक्य दिली आहेत आणि त्या वाक्यांचा आधार घेऊन आपल्याला ओळखायचंय की ती व्यक्ती कोण आहे. ज्यामध्ये वाक्य क्रमांक 1, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ब, त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तके तयार केली. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले होते. केशवराव भावळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. अशा प्रकारची ही स्टेटमेंट आहेत. या ठिकाणी आपले पर्याय आहेत: 1, दादोबा पांडुरंग तळखरकर, 2, आत्माराम पांडुरंग तळखरकर, 3, बाळशास्त्री जांभेकर, 4, गोपाळ हरी देशमुख. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, बाळशास्त्री जांभेकर हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. पाहूया आपला पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी ज्या राजकीय संघटना देण्यात आल्या आहेत त्यामध्ये आहे पुणे सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, मद्रास महाजन सभा, इंडियन असोसिएशन. तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम आपण या ज्या राजकीय संघटना आहेत त्या कोणत्या साली निर्माण करण्यात आल्या त्याविषयी माहिती घेऊया. सर्वप्रथम जी काही पुणे सार्वजनिक सभा आहे तिची निर्मिती 1870 साली झाली, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या सार्वजनिक सभेचे जे काही नेते आहेत त्या नेत्यामध्ये MG रानडे येतात आणि GV जोशी यांनी या ठिकाणी पुणे सार्वजनिक सभा स्थापन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. MG रानडे, GV जोशी यावरही सरळ तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ब वर आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. जी काही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे तिची स्थापना 1885 साली करण्यात आली होती आणि तुम्हाला माहिती असेल की 1885 साली इंडियन नॅशनल काँग्रेसची ही स्थापना करण्यात आली होती. या ठिकाणी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे जे काही मुख्य नेते होते त्यामध्ये आपणाला फिरोज शाह मेहता एक आहेत, त्यानंतर KT तेलंगण आहेत आणि बद्रुद्दीन तय्यबजी असे हे महत्त्वपूर्ण 3 नेते यांनी या ठिकाणी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना 1985 साली केली होती. कवर आहे मद्रास महाजन सभा. जी काही मद्रास महाजन सभा आहे या सभेची स्थापना 1884 साली करण्यात आली होती. हे वर्ष तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि शेवटी आहे आपल्याकडे इंडियन असोसिएशन. इंडियन असोसिएशनची जी काही स्थापना आहे ती 1876 साली करण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी
जी काही इंडियन असोसिएशन आहे या सभेची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली होती आणि त्याचबरोबर त्यांना जे सहाय्य केलं होतं ते होतं आनंद मोहन बोस, जे की सुभाषचंद्र बोस यांचे बंधू आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी राजकीय संघटना आणि त्यांची स्थापना वर्ष आपल्या समोर आहेत. सर्वात अगोदर या ठिकाणी जी काही संघटना स्थापन झाली आहे ती आहे पुणे सार्वजनिक सभा, जी की नंबर 1 वरती येईल. त्यानंतर नंबर 2 ला आहे इंडियन असोसिएशन, जी की या ठिकाणी नंबर 2 वरतीचा असेल. नंबर 3 वर पुढे या ठिकाणी आपल्याला 1884 मध्ये स्थापन झालेली मद्रास महाजन सभा दिसेल आणि शेवटी आपल्याला 1885 स्थापन झालेली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन दिसेल. म्हणजे या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर असेल त्यामध्ये अ हे नंबर 1 ला असेल. म्हणजे या पर्यायामध्ये केवळ 2 नंबरच्या पर्यायामध्ये अ नंबर 1 ला असल्यामुळे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय 2. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 9 जो आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न. तर खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे, ज्यामध्ये नंबर 1 प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी, 2 विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये, 3 कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये, तसेच 50 स्वयंसेवकांचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे, आणि नंबर 4 वर आहे मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. अशा प्रकारचे हे 4 आपले स्टेटमेंट आहे. तर यामध्ये जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय 4. मोतीलाल नेहरू आणि जयकर यांची जी काही समिती आहे त्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळामध्ये जे काही सदस्य असतील त्यांची नावे निश्चित करावी. अशा प्रकारची जी काही सहमती झाली ती सहमती साबरमती कराराच्या अंतर्गत झाली होती, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 10 जानेवारीचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे आणि सरावासाठी जे काही आपला क्वेश्चन पेपर आहे त्याचं या ठिकाणी आपण डिस्कस केलं आहे. या ठिकाणी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आली आहे. त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल ही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून ज्या काही स्पर्धा परीक्षा संदर्भात नवनवीन अपडेट आहेत आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.